हाय, हॅलो, नमस्कार. माझे सगळे फॅशन लवर्स आणि भविष्यातील सक्सेसफुल टेलर्स. मी आहे फॅशन डिझायनर गौरी बच्छाव आणि तुमचं आपल्या चॅनल गुलमोहर फॅशन अकॅडमी मधील फ्री ब्लाऊज मास्टर कोर्समध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते. आपल्या मास्टर कोर्सचा आज तिसरा दिवस आहे. पहिल्या 2 भागात तुम्ही खूप छान प्रेम दिलं, कमेंट केल्या. मी तुमचे मनापासून आभारी आहे. जे कोणी चॅनलवर नवीन असाल तर त्यांनी आता चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. सोबतच बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून पुढचे येणारे आपले कोर्सेसचे व्हिडिओ आहे लगेचच तुमच्यापर्यंत येतील. आणि जे कोणी नवीन आहे त्यांनी आधीचे 2 दिवसाचे व्हिडिओ बघितले नसतील तर त्यांनी ते आधी बघायचे आहेत. कारण मी छोटे छोटे पॉइंट्स त्यात सांगितले आहे. कुठल्याही गोष्टीचं परिपूर्ण नॉलेज असणं खूप गरजेचं आहे जर तुम्हाला परफेक्ट बनायचं असेल तर. आणि मी आज तुम्हाला खूप महत्त्वाची सूचना सांगते की हा आपला जो फ्री ब्लाऊज मास्टर कोर्स आहे, ज्यात तुम्ही आता मला बघताय, आणि ही तुमच्याकडे एक सुवर्ण संधी चालून आली आहे की तुम्हाला फ्री मध्ये ब्लाऊजचे सगळे टेक्निक आणि सिक्रेट शिकायला मिळणार आहे. आणि विशेष म्हणजे हा कोर्स जोपर्यंत सुरू राहील तोपर्यंतच हे व्हिडिओ तुम्हाला फ्री मध्ये बघता येतील. त्याच्यानंतर ह्या कोर्ससाठी तुम्हाला पैसे पेड करावे लागणार आहे. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. कुठेही व्हिडिओला मध्ये स्किप करू नका. छोटे छोटे पॉइंट लक्षात घ्या. मी पुन्हा पुन्हा सांगते, मला असं वाटतंय की म्हणजे ज्यांची कुणाची मनापासून शिकण्याची इच्छा आहे त्यांनी शिकावं आणि ह्या कोर्सचा फायदा घ्यावा. म्हणून व्हिडिओ मध्ये स्किप करू नका, शेवटपर्यंत बघत जा. आणि आजचा आपला खूप महत्वाचा टॉपिक होणार आहे, म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचं आहे. आजचा आपला टॉपिक आहे की मेजरमेंट कसे घ्यायचे, ब्लाऊज वरून मेजरमेंट कसे घ्यायचे. आता एक तुम्हाला गंमत सांगते की तुमच्यासोबत पण हे असं कधी झालंय का की एखादी लेडीज तुमच्याकडे आली तिचा जुना ब्लाऊज वगैरे घेऊन, आणि ती म्हणते, कुणी मॅडम म्हणत असेल, कुणा ताई म्हणत असेल की ताई हा ब्लाऊज मला खूप छान बसतो आणि परफेक्ट असाच ब्लाऊज मला शिवून हवा आहे. असं होतं का? तर पण काय होतं, आपण तो ब्लाऊज तिला स्टिच करून दिला की त्याच्यानंतर ती म्हणते की जो माझा आधीचा ब्लाऊज होता ना तो जास्त सुंदर मला बसत होता, जास्त परफेक्ट वाटत होता आणि जास्त कम्फर्टेबल होता. असं माझ्यासारखं तुमच्यासोबत पण कधी झालं आहे का? तर कमेंट करून हो असं टाईप करा. मलाही बघायचंय की माझ्यासोबत हा अनुभव कुणाला कुणाला आला आहे. आणि ब्लाऊज तुम्हाला असं वाटत असेल की हा ब्लाऊज वरून माप घ्यायचे, ब्लाऊज घेतला, मेजरिंग टेप घेतलं की मोजायचं. असं नाही. ब्लाऊज घेताना कुठली काळजी घेतली पाहिजे, आधी निरीक्षण करायचं ते ब्लाऊज किती जुनं आहे, किती त्याचं ते वापरून वापरून लूज तर झालं नाहीये ना, त्याच्या दोघं साईड सेम आहेत का. काही काही वेळेस बटन पट्टी, प्रत्येकाची मेथड ही वेगळी वेगळी असते, बरोबर. मग तुम्ही अशी बरोबर ब्लाऊजची घडी करून बघायची की दोघं साईड परफेक्ट आहेत का मेजरमेंट घेताना. तसं मी तुम्हाला प्रॅक्टिकली करूनच दाखवणार आहे की कसं चेक करायचं आणि मग मेजरमेंट घेताना काय काळजी घ्यायची. विशेष म्हणजे जेव्हा आपण मेजरमेंट घेत असतो, आपण नवीन असतो, प्रत्येक गोष्टीची आपल्याला सवय नसते, तर काळजी काय घ्यायची की एक मेजरमेंट घेतलं ना लगेच नोट करायचं. आपण विसरतो, कुठेतरी मेजरमेंट घेण्यात चुकी होते आणि आपलं ब्लाऊज बिघडतं. ब्लाऊज मध्ये काळजी का घ्यावी लागते? कारण ब्लाऊज हे टाईट फिटिंग गारमेंट आहे. समजा फॉर एक्झाम्पल आपण एखादी कुर्ती स्टिच केली, ती आपल्याला लूज वाटली, आपण एक टीप टाकली की ती परफेक्ट बसते. पण ब्लाऊज मध्ये काय होतं, ब्लाऊज मध्ये जर आपण परफेक्ट बॉडी मेजरमेंट घेतले नाही तर ब्लाऊज ज्या वेळेला आपण घालतो की कटोरी छोटी झाली, मोठी झाली, छातीचा फुलनेस व्यवस्थित आला नाही, ब्रेस्ट थोडी दाबल्यासारखी होते, कमरेमध्ये ब्लाऊज व्यवस्थित फिटिंग बसत नाहीये, हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करावे लागतात. शोल्डर उतरतायत, हे सगळं का होतं की ब्लाऊजची पहिली स्टेप काय, बॉडी मेजरमेंट
किंवा गारमेंट मध्ये वरून मेजरमेंट घेणे. हे मेजरमेंट घेताना आपल्याकडनं चुकी झाली की हे प्रॉब्लेम आपल्याला फेस करावे लागतील, हे लक्षात घ्या. आणि इथून पुढचा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे, व्हिडिओला स्किप करू नका, व्यवस्थित बघा आणि माझ्यासोबतच प्रॅक्टिस करा. आता मी तुम्हाला प्रॅक्टिकली ब्लाऊज वरून मेजरमेंट कसे घ्यायचे हे दाखवणार आहे. तुम्हीही माझ्यासोबत लगेचच एखादा ब्लाऊज हातात घ्या, जसं मी करते माझ्यासोबतच करून बघा, जेणेकरून तुम्हाला प्रॅक्टिकली ही प्रॅक्टिस होईल आणि तुम्हाला माझ्यासोबतच म्हणजे मी जे पॉइंट सांगते की कुठे कमी जास्त होतं हे क्लिअर होईल. पुन्हा एकदा सांगते, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकन दाबा, एक लाईक करून द्या की तुम्हाला ह्या व्हिडिओ पासून जर हेल्प होत असेल तर. आणि छान कमेंट करत जा, तुम्हाला कसा अनुभव येतोय, काही समजत नसेल तेही कमेंट करून मला विचारा. आणि पुढे आपला व्हिडिओ आपण कंटिन्यू करूया, प्रॅक्टिकली ब्लाऊज वरून माप कसे घ्यायचे. चला तर मग सुरुवात करूया. म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत ब्लाऊज वरून परफेक्ट मेजरमेंट कशी घ्यायची. आणि हो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी तुम्हाला अशी एक ट्रिक सांगणार आहे ज्यामुळे तुमचे ब्लाऊज 99% परफेक्ट फिट होईल. सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट, ब्लाऊज मेजरमेंट घेताना तो व्यवस्थित सपाट पृष्ठभागावर ठेवायचा. जसा की तुम्हाला दिसत असेल मी ठेवला आहे, सेम तसाच. अनेक जणी ब्लाऊज हातात धरून मेजरमेंट घेतात आणि मग म्हणतात, मॅडम अर्धा इंच ब्लाऊज च मेजरमेंट जास्त झालं. तर ब्लाऊज हातात धरून कधीच मेजरमेंट घ्यायचं नाही, त्याच्याने काय होतं, ब्लाऊज स्ट्रेच होतं आणि मेजरमेंट वाढू शकतात. ब्लाऊजचे मेजरमेंट घेताना ब्लाऊज असं जमिनीवर पृष्ठभागा किंवा टेबलवर असं मी जसं ठेवलंय ते तुम्हाला दिसत असेल तसं आधी ठेवायचं आणि मग ब्लाऊजची उंची घ्यायची. ब्लाऊजची उंची घेताना काय करायचं, खांद्याचा जो पॉइंट आहे हा म्हणजे शोल्डरचा पॉइंट, शोल्डरच्या पॉइंटला असा व्यवस्थित टेप ठेवायचा आणि इथून शेवटपर्यंत अशी उंची घ्यायची. या ब्लाऊजची उंची किती, 14 इंच. ही झाली आपली ब्लाऊजची रेडी उंची. त्याच्यानंतर आपलं सेकंड मेजरमेंट आहे, आता समजा आपल्याला शोल्डरचं मेजरमेंट घ्यायचंय. शोल्डरचं मेजरमेंट कसं घ्यायचं, समजा पुढे मागे म्हणजे पुढे आणि मागे ओपन गळा असेल, जसं की माझा तुम्हाला दिसत असेल, पुढचा गळाही मोठा आहे, मागचा गळाही मोठा आहे, त्यावेळेस आपल्याला शोल्डरचं मेजरमेंट घेण्याची गरज पडत नाही. आज जर समजा पुढचा गळा पॅक आहे आणि मागचा डीप आहे, किंवा मागचा डीप आहे आणि पुढचा पॅक आहे, किंवा दोघही मागचा आणि पुढचा पॅक गळा आहे, अशा वेळेला आपल्याला शोल्डरचं मेजरमेंट घेण्याची गरज पडते. जसं आपण ब्लाऊजचा टाईप शिकणार तसं तसं कोणते कोणते मेजरमेंट ऍड होतील हे मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप शिकवणार आहे. आपण पहिलं जे ब्लाऊज शिवणार आहे त्याच्यात पुढचा गळाही ओपन असणार आहे आणि मागचा गळाही ओपन असणार आहे, म्हणून ब्लाऊजच्या शोल्डरचे मेजरमेंट घ्यायची गरज नाही. जर आपण मेजरमेंट हे घेऊ शकतो की रेडी शोल्डर किती आहे आणि आपल्याला किती पाहिजे ते मोजण्यासाठी, असं स्लीव्ज पासून इथपर्यंत ब्लाऊजचं रेडी शोल्डर आपण घेऊ शकतो की तयार आपल्याला शोल्डर किती पाहिजे. पण पूर्ण शोल्डरचं मेजरमेंट अंगावरून किंवा ब्लाऊज वरून घेण्याची गरज नाही. आता आपल्याला काय करायचंय, ब्लाऊजची उंची तुमच्या लक्षात आली. काही वेळेला काय होतं की ज्या म्हणजे रेग्युलर ब्लाऊज घालणाऱ्या ज्या लेडीज असतात त्यांचा ब्लाऊज हा
म्हणजे शरीराला ठेवण पडलेली असते त्यांना सेमच प्रत्येक गळा हा सेम हवा असतो. त्या केसमध्ये काय करायचं, ब्लाऊजची उंची कशी मोजायची की जिथपर्यंत आपल्याला गळा पाहिजे तिथपर्यंत अशी स्ट्रेट स्केल ठेवायची. तिथून आणि शोल्डर पासून असं. हा झाला आपला 9चा गळा. अशी आणि अशी ब्लाऊजची गळ्याची उंची मोजायची. त्याच्यानंतर जी आपली रेडी पार्ट आहे म्हणजे गळ्याचा खालचा जो भाग आहे तोही मोजायचा. किती आला 5. गळा आपला किती आलेला होता 9. 9 आणि 5 किती झाले 14. ही झाली आपली ब्लाऊजची पूर्ण उंची. एवढं लक्षात आलं असेल तर कमेंट मध्ये येस टाईप करा. त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे कमरची उंची घेताना दोघं बाजू अशा सेम आहेत का ते चेक करायचं. इथून इथपर्यंत असं काउंट करायचं. किती आलं 15. म्हणजे खालचं वरचं 15 आणि खालचं 15 म्हणजे आपला कमर घेर किती आला 30चा. किंवा आता आपल्याला छातीचं मेजरमेंट मोजायचंय. छातीचं मेजरमेंट मोजताना ब्लाऊज असा व्यवस्थित ठेवून घ्यायचा. पहिलं हुक लावून घ्यायचं आणि पहिल्या टीप पासून इथपर्यंत ह्या टीप पर्यंत इथून ते इथपर्यंत असा टेप लावायचा आणि असं ब्लाऊजचं छातीचं माप घ्यायचं. हे किती आलं म्हणजे वरती किती 16.5 आणि खाली 16.5 किती झालं 33 इंच. म्हणजे आपली छातीचं माप किती आहे 33 इंच. क्रॉस चेक करण्यासाठी काय करायचं, कारण प्रत्येक ब्लाऊज कधी कधी काय होतं एका ब्लाऊजची साईड ही मोठी असते एका साईडची छोटी असते. तर क्रॉस चेक करण्यासाठी पहिल्या हुकापासून इथपर्यंत पहिल्या टीप पर्यंत किती मेजरमेंट येतंय ते चेक करायचं. 33चा चौथा भाग किती येतो 8.25 येतंय आपलं परफेक्ट मेजरमेंट. जर तुम्हाला समजा समजत नसेल तर काय करायचं 33/4 किती येतंय तुमच्या मोबाईल मध्ये किंवा कॅल्क्युलेटर मध्ये चेक करून बघा. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की मी नेमकं काय समजवते, चौथा भाग काय असतो. तर इथून ते इथपर्यंत छातीचा चौथा भाग, छाती आपली किती आली होती 33 इंच, मग 33चा चौथा भाग किती येतो 8.25. तुम्हाला चौथा भाग कसा काढायचा आहे 33/4 8.25 येतं का चेक करून बघा. सेम हीच मेथड ह्या साईडलाही करायची इथपर्यंत. मग हे चेक करून बघायचं की आपलं मेजरमेंट घेतलेलं आधीच बरोबर 33 आहेच का. इथून इथपर्यंत पण किती येतंय 8.25. सेम जसं मी आधी सांगितलं की तुम्ही चेक करा, क्रॉस चेक करून बघा की 8.25 इकडच्या पाठीमागचे 8.25 इकडच्या पाठीमागचे 8.25 म्हणजे आपली छातीचं राऊंड मध्ये मेजरमेंट झालं 33 इंच. कमर आपलं किती आलं होतं 30 इंच. आणि काय करायचं की मेजरमेंट घेताना प्रत्येक वेळेला मेजरमेंट आपल्या लक्षात राहतीलच असं काही नाही. म्हणून एक वही पेन सोबत ठेवायचं आणि जे मेजरमेंट आले ते नोट करून घ्यायचं. मेजरमेंट घेताना किंवा लिहिताना काही चुकी झाली तर ब्लाऊज बिघडू शकतं. हे आहे कटोरी ब्लाऊज. ज्या वेळेला कटोरी ब्लाऊजचे मेजरमेंट घ्यायचे शिकवेल त्यावेळेला मी जेव्हा आपण कटोरी ब्लाऊज शिवणार त्यावेळेला मी तुम्हाला कटोरी ब्लाऊजचे मेजरमेंट घ्यायला शिकवेल. आता आपण घेणार आहे स्लीवची लांबी. शोल्डर पासून तर जिथपर्यंत स्लीवची लांबी आहे तिथपर्यंत स्लीवचं माप घ्यायचं. किती आहे 5.25. जिथे लांबी आहे तिथेच
दंड घेर घ्यायचा. किती आहे? 5.25. म्हणजे वरचे 5.25 आणि खालचे 5.25 किती झाले? 10.5चा दंड घेर. जसा आपण पाठीमागचा गळा मोजला सेम तसाच गळा पुढचाही मोजायचा आहे. स्ट्रेट अशी स्केल ठेवायची आणि जिथे आपले शोल्डर आहे तिथून जिथपर्यंत स्केल आलेली आहे तिथपर्यंत ब्लाउजचा गळा मोजायचा. हा गळा किती आलाय? 5.5. आशा करते की ज्या पद्धतीने मी तुम्हाला मेजरमेंट घ्यायला शिकवलं ती पद्धत तुम्हाला समजलीच असेल. तरीही कुणाला काही शंका असेल तर मला कमेंट करून विचारू शकता. मी पर्सनली तुमच्या प्रत्येक कमेंटचं आन्सर देईन. आता मी तुम्हाला खास अशी एक ट्रिक सांगते की काय की कस्टमरने कितीही जुना कसाही ब्लाऊज दिला, त्याला कितीही सुंदर ब्लाऊज बसत असला तरीही काय करायचं, ब्लाऊज वरून त्यांचं ब्लाऊज पण ठेवून घ्यायचं, ब्लाऊज वरून पण मेजरमेंट घ्यायचे आणि स्वतः कस्टमरचे पण मेजरमेंट घ्यायचे. आपल्याला माहिती असतं की आपण मेजरमेंट कसं घेतलेलं आहे, त्याच्यावरून मग स्वतः अंगावरून कस्टमरचे मेजरमेंट पण घ्यायचे. त्याचा फायदा कसा होतो की आपल्याला क्रॉस चेक करता येतं की ब्लाऊज वरून आलेलं जे मेजरमेंट आहे आणि कस्टमरचं अंगावरचं मेजरमेंट आहे, ह्या दोघं मेजरमेंट मध्ये किती तफावत होते आणि ब्लाऊज आपलं म्हणजे अशा वेळेने तफावत किती होते आहे हे जर आपण चेक केलं तर आपल्या ब्लाऊज चुकण्याचे म्हणजे 99% चान्सेस हे कमी होऊन जातात आणि आपण आत्मविश्वासाने ब्लाऊज स्टिच करू शकतो. कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकनला दाबा, एक लाईक करा. तोपर्यंत आणि अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटूया आणि तोपर्यंत शिवत राहा, शिकत राहा आणि यशाच्या दिशेने वाटचाल करत राहा. धन्यवाद.